उन्हाळी सांडगे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात डाळींचा वापर होतो. हे वाळवून वर्षभर टिकवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ आहेत. पचनास हलके, ऊर्जा देणारे आणि भाजी नसल्यास उत्तम पर्याय म्हणून ओळखले जातात. भाजी उपलब्ध नसल्यास किंवा घाईच्या वेळी 5 ते 10 मिनिटात झणझणीत सांडग्याची भाजी तयार होते. लहानपणी कशी आपल्या घरी आपली आई आजी वगैरे बनवायची, त्याच्यामध्ये काय यायचे मोस्ट ऑफ म्हणजे सांडगे पापड असं काय काय यायचं, आणि जे की आपल्याला वर्ष 2 वर्ष जातील या पद्धतीचंच. तर आता त्यामध्ये मी आहे ना बनवणार आहे आज ते सांडगे. आणि जरी तुम्ही पहिल्या प्रयत्नात जरी बनवणार असेल तर ते कशा पद्धतीचे किंवा त्याचं प्रमाण किती घ्यायचं, काय घ्यायचं, आणि त्यामुळे ते अगदी व्यवस्थित होतील. तर तुम्हाला सांडगे बनवायचे आहेत, आणि जर पहिल्यांदा बनवणार असेल आणि म्हणजे कसं बनवायचे काय याची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही सगळ्यांसोबत देखील शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या चॅनलला देखील एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर आपण कसं बनवणार आहे ते एकदा बघूयात. याच्यासाठी ना सगळ्यात 3 डाळींचा मी वापर केलेला आहे. तर त्याच्यासाठी एवढं साहित्य आणि डाळी घेतलेले आहेत. तर हे मी पीठ डायरेक्ट दळून आणलेलं आहे, तेच मी शेअर करते तुमच्यासोबत. तर याच्या अर्धा किलो मटकी डाळ, त्याच्यानंतर मूग डाळ पावशेर आणि चणा डाळ पावशेर, असं या 3 डाळी घेतलेल्या आहेत. आणि त्या थोड्याशा आपल्या ओल्या कापडाने पुसून घेतल्या, आणि पुसून घेतल्यानंतर थोडंसं एक तासभर असं उन्हामध्ये ठेवून दिलेल्या होत्या. आणि ते नंतर असं जाडसर असं पीठ दळून आणलेलं आहे. म्हणजे किंवा आपले घरगुती जी आटा चक्की वगैरे असते त्याच्यावर देखील तुम्ही असं दळून आणू शकता. तर याचं प्रमाण होतं की 1 किलो. तर 1 किलो प्रमाणासाठी चणा डाळ पावशेर, मूग डाळ पावशेर आणि अर्धा किलो मटकीची डाळ. कोणी विशेषतः मटकीच्या डाळीचे फक्त वडे करतात, तर याला सांडगे देखील म्हणतात आणि याला वडे देखील असं म्हणतात. तर याच्यासाठी साहित्य मी काय घेतले तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी लसूण घेतला आहे, त्याच्यानंतर थोडंसं अर्धा चमचा मी हिंग घेतला आहे, 4 चमचे मेथी पावडर, 1 चमचा आहे ते तिखट आहे, लाल तिखट आहे, आणि अर्धा चमचा हळद, 2 चमचे जिरे, आणि हे दुसरं तिखट घेतलेलं आहे ते कलरवालं आहे. तर अशा पद्धतीने एवढं साहित्य, आणि आपल्याला चवीनुसार मीठ आपण नंतर देखील ॲड करू शकतो. तर हे सगळं सारं साहित्य, हे आहे पीठ आणि हे सगळं साहित्य. आता याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता. तर मी पहिलं हे जिरं आणि लसूण आहे तो बारीक करून घेते मिक्सरला. बारीक केलेलं लसूण आणि जिरे आपण याच्यात ॲड करून घेऊ. त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायची आहे ती कसुरी मेथी. तर कसुरी मेथी आहे ना, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. काय होतं, कसुरी मेथीनं एक सांडगे किंवा वड्याला छान टेस्ट पण येते. तर याच्यात आहे ना तुम्ही तुमची जी ताजी मेथी असेल तर ती देखील टाकू शकता, त्यामुळं पण सांडगे खूप छान चविष्ट होतात. त्याच्यानंतर आपलं जे लाल तिखट आहेत, तर हे लाल तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर 1 किलोच्या प्रमाणाला मी 1 चमचा घेतलेला आहे इथं. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर टाकू शकता. त्यानंतर हिंग किंवा कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करू शकता. तरी कोथिंबीर मी काही टाकली नव्हती. आणि हळद, हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेवटी टाकायचं आहे ते आपलं मीठ. तर मीठ आहे ना ते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार, कधी कोणाला जास्त मीठ लागतं, आणि आपण भाजीमध्ये टाकणारच असतो, त्यामुळं कमी जास्त प्रमाणात ते पण टाकू शकता. तर इथं मी 1-1.5 चमचा टाकला होता. आणि हे छान सगळं आधी मिक्स करून घ्यायचं, डायरेक्ट पाणी नाही ओतायचं. पहिला मिक्स व्यवस्थित व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं हे तिखट मीठ हे. आणि हे छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तर हे तुम्ही मळून घ्यायचं आहे. तर मळून घेताना तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल. तर इथं पाण्याचा जास्त वापर करू नका, जसं म्हणजे जेवढं आपल्याला पीठ भिजवायला लागेल, किंवा जास्त आपल्याला पातळ बनवायचं नाही आहे हे, त्यामुळं पाणी थोड्या कमी प्रमाणातच पाण्याचा वापर करून घ्या. जर आपल्याला वर्षभर छान असे टिकवायचे असतील तर याच्यात पाण्याचा वापर जास्त करायचा नाही.
तुम्ही जरी पहिल्याच प्रयत्नात बनवणार असाल तरी देखील हे सांडगे खूप छान होतील. किंवा तुम्ही थोडं थोडं पण करू शकता, एकदम जर 1 किलोचे होत नसतील तर आता पीठ माझं छान अगदी व्यवस्थित मळून झालं. याच्यामध्ये म्हणजे मी जास्त असं घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं हे केलेलं होतं. आणि याला आता आपण अर्धा तास आहे ना भिजत ठेवणार आहोत. काय होईल, थोडंसं छान असं मुरलं ना पीठ तर छान सांडगे पण होतील. अर्धा तास तुम्हाला भिजत म्हणजे ठेवायचं आहे. त्यावेळेला ना त्या वरती पिठाला काहीतरी एखादं सुती कापड आहे ना थोडंसं भिजवून त्याच्यावरती झाकलं तरी चालेल, किंवा झाकण ठेवणार असाल तर त्या पिठाला थोडंसं वरून पाणी लावा, जेणेकरून वरून ते सुकून जाणार नाही. ते ना लगेच सुकून जातं, त्यामुळे याला झाकून पाणी लावून थोडंसं झाकून ठेवूयात. तर अर्धा तास झालेला आहे आता आणि पीठ पण छान भिजले आणि वरून सुकलं वगैरे काही नाही. तर आता याचे आपण मस्त सांडगे बनवून घेऊ. तर आता हे माझं सांडग्याचं पीठ असं या पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे जास्त मी पातळ पण नाही केलेलं आणि घट्ट पण नाही, जेणेकरून आपल्याला असे या पद्धतीने सोडता येतील सांडगे. म्हणजे आणि हे 1 किलोचं असं एवढ्या क्वांटिटीमध्ये झालेलं आहे, जेणेकरून ते वर्षभर तरी टिकून जाईल. तर आता हे आपण सांडगे करूयात. तर सांडगे बनवताना तुम्ही ताट किंवा प्लास्टिकचा वगैरे कागद हे केला, तर मी आता ताटावरती करणार आहे. तर ताटाला लावताना तुम्ही सगळ्यात आधी थोडंसं एकदम नॉर्मली तेल लावून घ्यायचं, जेणेकरून मग हे होईल, म्हणजे चिकटणार नाहीत खाली. नाहीतर काय होतं, ताटाला चिकटून जातात खाली. पद्धतीनं छान असे सांडगे छोटे छोटे पाडून घ्यायचे. तर माझे सगळे भरपूर झालेले होते 1 किलोमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.